गढवाल पैठणी साडी हा भारताचा एक राष्ट्रीय पोशाख आहे, जो तिच्या समृद्ध विणकामासाठी आणि आकर्षक डिझाईनसाठी प्रसिद्ध आहे। त्याचा उगम महाराष्ट्र राज्यातील गढवाल या छोट्याशा गावात झाला। गढवाल पैठणीचा इतिहास शतकानुशतके जुना आहे। हे 14व्या शतकात उद्भवले, जेव्हा व्यावसायिक व्यापार त्याच्या शिखरावर होता। पैठणी हे नाव पट्टावेणी वरून आले आहे, ज्याचा अर्थ रेशीम कापडाची पट्टी आहे। पारंपरिकपणे गढवाल पैठणी मराठा राजे आणि खानदानी लोक परिधान करतात। त्याची गुंतागुंतीची विणकाम आणि आलिशान रचना यामुळे ते राजेशाहीचे प्रतीक बनले। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। गढवाल पैठणीचे विणकाम तंत्र। गढवाल पैठणी बनवण्याची प्रक्रिया कष्टदायक आणि वेळखाऊ आहे। यात अनेक कुशल कारागिरांचा सहभाग असतो, ज्यापैकी प्रत्येक विणकाम प्रक्रियेचा विशिष्ट टप्पा हाताळतो। सूत कातणे। प्रथम शुद्ध रेशमापासून बारीक सूत कातले जाते। पारंपरिकपणे गढवाल पैठणीमध्ये तुतीचे रेशीम वापरले जाते, जे कर्नाटकातून आले होते। आजकाल काही विणकर कलात्मक प्रभावासाठी कलाबट्टू रेशीम देखील वापरतात। डाईंग। रेशीम धागे इच्छित रंगात रंगवले जातात। नैसर्गिक रंग वापरण्यास प्राधान्य दिले जाते, जसे की पिवळ्या रंगासाठी हळद, निळ्यासाठी इंडिगो आणि लाल रंगासाठी लाख। तथापि आजकाल कृत्रिम रंग देखील वापरले जातात, अधिक रंग पर्याय देतात। डिझाईन तयार करणे। पैठणीचे एक विशिष्ट वैशिष्ट्य म्हणजे त्याची गुंतागुंतीची भौमितिक आणि नैसर्गिक निसर्ग प्रेरित रचना। विणकाम सुरू करण्यापूर्वी ग्राफ पेपरवर या डिझाईन्स काळजीपूर्वक काढल्या जातात। वार्पिंग। तानाचे धागे तानेवर ताणले जातात, जो यंत्रमागाचा एक भाग असतो। वार्प धागे हे उभ्या चालतात आणि साडीची लांबी ठरवतात। विणकाम। कुशल विणकर हातमागावर पैठणी विणतात, ताना धाग्यांमधील गुंतागुंतीच्या नमुन्यांमध्ये ओलांडतात आणि डिझाईन तयार करतात, जे वेब धागे जे आडवे चालतात आणि साडीची रुंदी ठरवतात। गढवाल पैठणीची खास वैशिष्ट्ये। बारीक गंड। गढवाल पैठणीचे विणणे अतिशय सुरेख आहे। 1 इंचामध्ये 100 पेक्षा जास्त धागे असणे असामान्य नाही। हे बारीक विणकाम साडीला समृद्ध आणि विलासी स्वरूप देते। भौमितिक आणि नैसर्गिक डिझाईन्स। पैठणी भौमितिक आकृतिबंधांनी आणि नैसर्गिकरित्या प्रेरित रचनांनी सुशोभित केलेली आहे, जसे की फुले, पाने आणि वेली। या क्लिष्ट डिझाईन्स कुशल कारागिरांच्या कारागिरीचे प्रदर्शन करतात। पल्लू आणि बॉर्डर्स। खांद्यावर असणारी साडीची पल्लू ही सहसा सर्वात गुंतागुंतीची रचना असते। हे बहुतेक वेळा मोर, हत्ती किंवा कमळाच्या आकृतिबंधांनी सजवलेले असते। साडीच्या कडा देखील गुंतागुंतीच्या डिझाईन्सने विणल्या जातात, ज्यामुळे संपूर्ण साडीला एक आधुनिक लुक मिळतो। डबल पल्लू। गढवाल पैठणीचे एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा डबल पल्लू। यात प्रत्यक्षात 2 स्वतंत्र पॅलस असतात, एकमेकावर सुरक्षितपणे शिवलेले असतात। बाहेरील पल्लूमध्ये विस्तृत डिझाईन्स आहेत, तर आतील पल्लू साधे किंवा कमीत कमी डिझाईन केलेले आहेत। परिधान केल्यावर आतील पल्लू कधीकधी बाहेरील पल्लूमधून डोकावते, ज्यामुळे साडीला एक अनोखा परिणाम मिळतो। न शिवलेली साडी। पारंपरिकपणे गढवाल पैठणी न शिवलेली विकली जाते। खरीददार त्यांच्या आवडीनुसार ते धोतर, लेहंगा किंवा साडी म्हणून तयार करून घेऊ शकतात। मंत्रमुग्ध करणारे रंग। गढवाल पैठणी त्यांच्या दोलायमान आणि खोल रंगासाठी ओळखली जाते। काही लोकप्रिय रंगांमध्ये हे समाविष्ट आहे: राणी गुलाबी, काळा, सोनेरी, हिरवा, निळा, लाल। काही पैठणी साड्यांमध्ये म्हणजेच गढवाल पैठणीत सोन्याचे किंवा चांदीचे धागे देखील वापरले जातात, ज्यामुळे साडीला शाही चमक येते। परफेक्ट गढवाल पैठणी कशी निवडायची? गढवाल पैठणी ही एक मौल्यवान गुंतवणूक आहे, त्यामुळे तुम्ही अस्सल आणि चांगल्या दर्जाची साडी निवडणे महत्त्वाचे आहे। खादी आणि ग्रामोद्योग संस्था प्रमाणित विक्रेत्यांकडून खरेदी करा। खादी आणि ग्रामोद्योग संस्था प्रमाणित असलेले विक्रेतेच अस्सल गढवाल पैठणी विकू शकतात।
KVIC प्रमाणपत्र हे सुनिश्चित करते की साडी गढवालमध्ये बनवली गेली आहे आणि ती अस्सल आहे. विणणे बारकाईने तपासा. मूळ गढवाल पैठणीमध्ये अतिशय बारीक विणकाम आहे. 1 इंच मध्ये थ्रेड्सची संख्या तपासा. अधिक धागे चांगली गुणवत्ता दर्शवतात. डिझाईन आणि नमुने तपासा. डिझाईन क्लिष्ट आणि व्यवस्थित असावेत. कोणतीही अस्पष्टता किंवा असमानता खराब कारागिरीचे लक्षण असू शकते. दुहेरी पल्लू तपासा. साडीमध्ये अस्सल डबल पल्लू असल्याची खात्री करा. आतील पल्लू साधा किंवा कमीत कमी डिझाईन केलेला असावा. किमतींकडे लक्ष द्या. अस्सल गढवाल पैठणी बनवण्यासाठी खूप वेळ आणि कौशल्य लागते, म्हणून ते तुलनेने महाग असू शकते. मूळपेक्षा खूपच कमी किमतीची साडी बनावट असू शकते. गढवाल पैठणी हे नाजूक कापड आहे, त्यामुळे त्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. गढवाल पैठणीची काळजी कशी घ्यायची? गढवाल पैठणी हे नाजूक कापड आहे, त्यामुळे त्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. तुमची साडी पिढ्यानपिढ्या टिकण्यासाठी या टिप्स नक्की फॉलो करा. ड्राय क्लिनिंग. घरी गढवाल पैठणी धुण्याचा प्रयत्न करू नका. नाजूक कापड हाताळण्याचा अनुभव असलेल्या प्रतिष्ठित ड्राय क्लीनर कडेच घेऊन जा. सूर्यप्रकाशापासून दूर राहा. कडक सूर्यप्रकाशामुळे रेशीम धागे कमकुवत होऊ शकतात आणि रंग फिकट होऊ शकतात. तुमची साडी थेट सूर्यप्रकाशात ठेवू नका. ते थंड गडद ठिकाणी साठवा. वेगळे स्टोअर करा. तुमची गढवाल पैठणी इतर साड्यांसोबत साठवणे टाळा. सुती कापडाच्या पिशवीत गुंडाळून ती ठेवा. ओलावा दूर ठेवण्यासाठी तुम्ही पिशवीत लव्हेंडरची पिशवी देखील ठेवू शकता. साचा आणि कीटक संरक्षण. ओलसर वातावरण टाळा, कारण यामुळे बुरशी येऊ शकते. तुमची साडी वेळोवेळी हवेशीर कोरड्या जागी ठेवा. आपण कडुनिंबाच्या पानांचा कीटकापासून बचाव करण्यासाठी वापर करू शकतो. इस्त्री करू नका. गरम लोखंडामुळे रेशीम धाग्यांचे नुकसान होऊ शकते. इस्त्री करणे आवश्यक असल्यास ते सर्वात कमी सेटिंग मध्ये आणि साडीवर पातळ सुती कापडाने करा. परिधान केल्यानंतर आपली साडी हँगरवर लटकवा. परिधान केल्यानंतर आपली साडी हँगरवर लटकवा आणि रात्रभर बाहेर हवा द्या. यामुळे घामाचा वास आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत होईल. गढवाल पैठणी ही केवळ एक साडी नाही, तर ती भारतीय हातमागाच्या समृद्ध परंपरेचे प्रतीक आहे. गढवाल पैठणी खरेदी करणे हे केवळ फॅशन स्टेटमेंट नाही, तर हस्तकलेचे जतन करण्याचा आणि पारंपरिक कला प्रकार जिवंत ठेवण्याचा हा एक मार्ग आहे. तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओमधील या गढवाल पैठणी साड्या तुम्हाला तर नक्कीच आवडल्या असतील, तर तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.